शिरूर तालुक्यामधल्या रांजणगाव कोरेगाव जिल्हा परिषदेमध्ये बूथ क्रमांक 17 वरती बोगस मतदान होत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे। शेजारच्या तालुक्यामधून बोगस मतदार आणून मतदान करून घेतलं जात असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। सांगलीच्या तासगाव तालुक्यामधल्या बलगवडे गावामध्ये तहसीलदारांच्या भेटीनंतरही मतदानावरचा बहिष्कार कायम। सोलर प्रकल्पासाठी गायरान जमिनीवरती झालेल्या वृक्षतोडीच्या विरोधात गावकऱ्यांचा निर्णय। परभणीच्या सेलू तालुक्यामधल्या बोथ आणि तांडा या गावांचा मतदानावरचा बहिष्कार अद्यापही कायम। गावामधील रस्ता तसंच करपरा नदीवरती पुलाचं काम मागच्या अनेक वर्षांपासून रखडल्यामुळे मतदानावरती बहिष्कार। छत्रपती संभाजीनगरच्या लाल बहादूर शास्त्री मतदान केंद्रावरती 2 राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली आहे। मतदारांना वोटर स्लिप देण्यासाठी टेबल लावण्यावरून हा वाद झाला। संभाजीनगरच्या नाणेगाव मतदान केंद्रावरती भाजपच्या उमेदवाराला धक्काबुक्की। उमेदवार त्रिंबक पाटील गव्हाणे यांना अब्दुल सत्तार यांच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे। पुण्याच्या खेड तालुक्यामधील आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी उमेदवाराच्या पतीवरती जीवघेणा हल्ला करण्यात आला। त्यामुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण। शरद बुट्टे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला होता। सोलापूरच्या अकलूजमध्ये जिल्हा परिषद उमेदवार अर्जुन सिंग मोहिते पाटील यांनी मुलाला मतदान केंद्रामध्ये नेलंय। उमेदवाराच्या लहान मुलानं ईव्हीएमचं बटणही दाबलंय। नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। लातूर तालुक्यामधल्या बाभळगावच्या मतदान केंद्रावरती काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी मतदानाचा अधिकार बजावला। लातूरमध्ये जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे। रत्नागिरीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। काही ठिकाणी ईव्हीएम बंद असलं तरी मतदान करता न येण्याचा अन्याय कोणावरतीही होणार नाही अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कुटुंबासह मतदान केलंय। थोरवे हे रायगडमधल्या कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार आहेत। शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला। परांडा तालुक्यामधल्या मुगाव इथे त्यांनी मतदान केलंय। जिल्ह्यामध्ये शिवसेनेला चांगलं यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला। युगेंद्र पवार, श्रीनिवास पवारांसह संपूर्ण पवार कुटुंबियांनी मतदान केलंय। आमदार रोहित पवार यांनी देखील त्यांच्या पत्नी कुंती पवार यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावलाय। पिंपळी गावामधील मतदान केंद्रावरती रोहित पवार यांच्याकडून मतदान पार पडलं। राजेंद्र आणि सुनंदा पवार यांनी मतदान केलेलं आहे। रत्नागिरीच्या खेडमध्ये जामगे इथे नववधूनं लग्नाच्या आधी मतदान केलंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाचा जिल्ह्यामध्ये उत्साह दिसतोय। साताऱ्याच्या कराड तालुक्यामधल्या तांबेत आधी मतदानाचा हक्क बजावून नवरदेव लग्न मंडपात। विक्रम पाटील यांनी बजावलेल्या कर्तव्याचं सगळीकडून कौतुक होत आहे। एकशे 5 वर्षांच्या आजींनी स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान केलंय। छत्रपती संभाजीनगरमधल्या पंढरपूरच्या त्या रहिवासी आहेत। 105 वर्षीय जैतुंबी शेख मदार यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावलाय। सिंधुदुर्गाच्या कणकवलीमध्ये 88 वर्षाच्या आजींनी मतदान केलंय। इतरांनी देखील मतदान करावं असं आजींनी आवाहन केलंय। रायगडमध्ये भरत गोगावले यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला। भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी देखील मतदान केलंय। रायगडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदारांच्या रांगा। मतदान सुरू झाल्यापासून मतदारांची गर्दी। पुण्यामधील सर्वात उंच रायरेश्वर मतदान केंद्रावरती कर्मचाऱ्यांची थरारक चढाई। मतदानासाठी नागरिकांना उंच मतदान केंद्रावरती जाण्यासाठी तासभर कसरत करावी लागली आहे। भाजपच्या नगरसेविका रितू तावडे या मुंबई महानगरपालिकेच्या महापौर होतील। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा। मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेकडे उपमहापौर पद। शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर होतील। राहुल शेवाळे, शीतल म्हात्रेंच्या उपस्थितीमध्ये संजय घाडींच्या नावावरती शिक्कामोर्तब। 1.25 वर्षासाठी घाडींकडे उपमहापौर पद असणार आहे। मुंबईमध्ये महापौर पदाच्या घोषणेच्या वेळेला महायुतीच्या नगरसेवकांचा शंखनाद, जय श्रीरामचा गजर। महानगरपालिकेचं भाजपचं कार्यालय मंत्रोच्चारानं दुमदुमलं।
मुंबई महानगरपालिकेवरती 44 वर्षांच्या नंतर भाजपचा महापौर विराजमान होणार आहे। भाजप भ्रष्टाचार विरहित प्रशासनासाठी काम करेल। अमित साटम यांची ऋतू तावडे यांच्या नावाची महापौर पदाच्या उमेदवार म्हणून घोषणा केल्यानंतर प्रतिक्रिया। मालेगाव महानगरपालिका महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद विजयी। नसरीन बानो यांना 43 मते मिळाली तर शिवसेनेच्या लता घोडके यांना 18 मते मिळाली। भाजप आणि एमआयएमची तटस्थ भूमिका। मालेगाव महापौरपदी नसरीन शेख यांच्या निवडीच्या नंतर इस्लाम पार्टी समर्थकांनी जल्लोष केलाय। महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोर समर्थकांनी हिरव्या रंगाची उधळण केली आहे। मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी इस्लाम पार्टीचे नगरसेवक हिरव्या फेट्यासह पालिकेत आले तर समाजवादी पक्षाचे नगरसेवक लाल फेट्यासह सभागृहात। मालेगाव महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या महिला नगरसेविका भगव्या साड्या आणि भगव्या रंगाचे फेटे परिधान करून सभागृहामध्ये आले होते तर पुरुष नगरसेवक हे पांढऱ्या आणि भगव्या पोशाखामध्ये सभागृहात आले। महापौर पदाच्या निवडीच्या वेळेला त्यांनी फेटे घातले होते। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये महापौर पदाचा एकच अर्ज असेल। उपमहापौर पदाचा एक अर्ज मागे घेतला जाईल। स्टँडिंग कमिटीचं चेअरमन पद सहकार्य करणाऱ्या पक्षाला देण्याचं ठरलंय। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती। मालेगाव महानगरपालिकेमधील लिफ्ट ही 4थ्या मजल्यावरून कोसळली। नशीब बलवत्तर म्हणून लिफ्टमधील 16 जण थोडक्यात बचावले। क्षमतेपेक्षा जास्त भार आल्यामुळे लिफ्टमधली चेन तुटली। माजी मंत्री तानाजी सावंत यांची पैसे वाटपाच्या संदर्भातली एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये। कोटी 2 कोटी काय लागतील ते जाऊ द्या, पैशावरती किती मतदार घेता येतात याची यादी व्हॉट्सअॅपला टाका, तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्याला सूचना। एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये। जुन्नरमधल्या शेततळ्यामध्ये बुडून मृत्युमुखी पडलेल्या 2 लहान मुलांच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मदतीचा हात। इनामदार कुटुंबाला शिवसेनेकडून 5 लाखांची मदत। एकनाथ शिंदे यांनी स्वतः फोन करून या कुटुंबियांचं सांत्वन केलंय। तेलंगणामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांना काहीही मिळणार नाही, रिकाम्या हाताने परतावं लागेल, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचार करावा, वडेट्टीवारांची टीका। आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडच्या यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी पत्र लिहिल्याची माहिती। मुंबई पुणे महामार्गावरील गॅस टँकरच्या अपघातानंतर प्रशासकीय यंत्रणा फोल ठरली होती आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। भंडाऱ्यामध्ये शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकरांनी बोलावलेल्या आढावा बैठकीवरती भाजपचा बहिष्कार। आमदार परिणय फुकेंबद्दल भोंडेकर यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।